एका अशा मुलाचा विचार करा ज्याचा बाप गावातला एक साधा पाणक्या आहे. म्हणजे लोकांच्या घरी पाणी भरणारा. हो, एक्झॅक्टली. आणि अख्खं गाव आणि तिथली ती प्रस्थापित सिस्टम या मुलाला एका भयंकर खोट्या आरोपात अडकून संपू पाहते. बापरे. पण तो मुलगा हार मानत नाही. तो गाव सोडतो, अफाट पैसा कमवतो आणि परत येऊन ज्यांनी त्याला तुडवण्याचा प्रयत्न केला त्यांचीच सत्ता मुळासकट उपटून टाकतो. यार, सिरियसली या माणसाचं माइंडसेट एकदम नेक्स्ट लेवल आहे. हा, एकदम खरं आहे. आणि हे सगळं घडतंय कुठे? तर कोकणातल्या लाल मातीत आणि धो-धो पावसात. क्या बात. आज आपण ज्या पुस्तकावर या सखोल चर्चेत एकदम दिलखुलास गप्पा मारणार आहोत त्याचं नाव आहे गारंबीचा बापू आणि याचे लेखक आहेत श्री ना पेंडसे. म्हणजे कसं आहे, आता आपण दोघंही साताऱ्याचे, सध्या पुण्यात राहतोय. हो ना. राजकारण आणि आपल्या साताऱ्यातल्या किंवा पुण्यातल्या गावाकडच्या राजकारणातलं जो रिअल कनेक्ट आहे ना, तो आज उलगडायचा आहे आपल्याला. अगदी बरोबर. पण बापूचा हा जो नेक्स्ट लेवल माइंडसेट आहे तो कुठून आला हे समजून घेण्यासाठी आधी त्याच्या आजूबाजूचा निसर्ग आणि तो वाईब समजून घेणं गरजेचं आहे. हो यार. आणि पुस्तकातला एक स्पेसिफिक सीन आहे जो लिटरली अंगावर काटा आणतो. तो साकव म्हणजे लाकडी पुलावरचा प्रसंग. ओहो, तो पाऊस. हो, गावच्या नजरेपासून दूर या पुलावर बापू आणि राधा यांची ती होणारी भेट, ते हरणे बंदर, आंजर्ले, मुरडीचा तो परिसर आणि विशेषतः पावसाळ्यातला तो रौद्र निसर्ग. ओ माय गॉड, लिटरली ती सगळी सीन डोळ्यांसमोर उभी राहते. यार, हेच तर प्रादेशिक कादंबरीचं म्हणजे त्या देशी वादाचं खरं यश आहे. जसं कोकणातला तो कातळ खडक आणि निसर्ग रांगडा आणि कठीण आहे, तसाच बापूचा स्वभाव बनलाय. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. म्हणजे कसं? म्हणजे जसा साताऱ्याचा तो रांगडा निसर्ग डोंगरदऱ्या माणसाला आतून टणक बनवतात ना, तसाच हा लाल मातीचा प्रभाव बापूवर आहे. तो गुळमुळीत नाहीये. एक्झॅक्टली. पण निसर्गानं बापूला रांगडं बनवलं हे जरी खरं असलं तरी गावच्या सिस्टमने त्याला खऱ्या अर्थाने बंडखोर बनवलं. बरोबर. आणि ते कसं हे बघायला गेलं तर बापूचे वडील विठोबा आणि आई यशोदा यांची अवस्था बघावी लागते. अण्णा खोतच्या घरी विठोबाची ती गुलामी आणि यशोदाचा तो भूतकाळ. विठोबाची ती असहाय्यता वाचून लिटरली रडायलाच आलं यार. सो रिलेटेबल. आजही गावाकडे अशी दबलेली माणसं दिसतात ज्यांना आवाज उठवता येत नाही. हो ना. आणि अण्णा खोत हे नुसते पैसेवाले नाहीत तर ते भयानक धूर्त आहेत. ते कुभांड रचतात. ते यमीचं प्रकरण ना? हो. गावातल्या यमी नावाच्या मुलीच्या गरोदरपणाच्या प्रकरणात अण्णा खोत बापूला अत्यंत चालाखीने अडकवतात. पंचायत बसते, बापूला दोषी ठरवून दंड ठोठावते. आणि तिथेच खरा गेम होतो. एक्झॅक्टली. अण्णा खोत एकदम साळसूदपणे तो दंड स्वतः भरतात आणि बापूला जन्मभर ऋणाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्लान करतात. म्हणजे वेट बिगारीच एक प्रकारची. हो यार. हा बेसिकली जुन्या काळातला मॉडर्न ट्रॅप होता. तू आता आयुष्यभर माझा गुलाम, हे अण्णा खोतचं गणित असतं. पण बापू काही विठोबासारखा मुकार सहन करणारा नसतो. या ट्रॅपमधून सुटण्यासाठी तो थेट गाव सोडतो आणि हरणे बंदरावर मुसाकाजीकडे जातो. आणि इथून सगळा गेम बदलतो. बापू मुसाकाजीकडून व्यापाराचं तंत्र शिकतो. म्हणजे हे एक प्रकारचं ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशन होतं त्याच्यासाठी. बरोबर. तो सरंजामशाहीतून म्हणजे त्या फ्युडलिझममधनं थेट भांडवलशाहीत एंट्री मारतो. पण नाही यार, ऑनेस्टली ऑथरचा पॉइंट इथं वेगळा होता असं मला वाटतं. काय? म्हणजे बापूला फक्त पैसे कमवायचे नव्हते, त्याला फक्त आणि फक्त अण्णा खोतचा बदला घ्यायचा होता. पैसा हे फक्त हत्यार होतं. काहीतरीच. नीट वाचलं नाहीस? अरे, मी वाचलंय. तो सूडच घेत होता. नाही, बापूचा मेन उद्देश स्वतःची आयडेंटिटी शोधणं होता. तो नुसता सूड घेत नव्हता, तो ॲक्च्युली स्वतःला प्रूव्ह करत होता. ट्रेडिशनल एज्युकेशनपेक्षा प्रॅक्टिकल हसलने तो मोठा झाला. त्याला स्वतंत्र व्हायचं होतं. ओके. सांग तुझं व्हर्जन. पण हे मान्य करशील ना की पैसा हे त्याच्या स्वातंत्र्याचा आणि बदल्याचं हत्यार होतं? हो, ते 100% मान्य. पैशाशिवाय तो अण्णा खोतच्या त्या पारंपरिक सत्तेला आव्हान देऊच शकला नसता. बरोबर. अरे थांबा. चहा पिताय ना सगळे? पण अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? हा. अरे हो की. आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन भाग आणि अशीच भन्नाट चर्चा येते. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. आणि अशा कडक गप्पा मिस करायच्या नसतील तर नक्की फॉलो करा. हा. हो तर आपण कुठे होतो? बापूच्या संघर्षावर. या सगळ्यात बापूला साथ मिळते ती एका अशा स्त्रीची जी तत्कालीन समाजाच्या व्याख्येपेक्षा खूप म्हणजे खूप वेगळी आहे. राधा. हरणे बंदरावर रावजीच्या हॉटेलमधली राधा.
यार ती बिचारी रडकी विक्टिम अजिबात नाहीये. हो, ती एकदम स्ट्रॉंग आहे. चैलला लई भारी. 1950च्या दशकात पेंडस यांनी इतकी स्ट्रॉंग बाई लिहिली आहे. ती बापूच्या बरोबरीची इंटेलेक्च्युअल पार्टनर आहे. एक्झॅक्टली. रावजीच्या मृत्यूनंतर समाजाची पर्वा न करता, लग्न न करता, ते मनाने नवरा बायको म्हणून एकत्र राहतात. हा धाडसी निर्णय टुडेज जनरेशनला खूप रिलेटेबल वाटेल. 100%. कारण त्यांचं नातं नुसतं फिजिकल अट्रॅक्शनवर नव्हतं, ते कॉम्पिटन्सवर उभं होतं. बरोबर. दोघंही समाजातले आउटसायडर होते. बापूला गावानं वाळीत टाकलेलं आणि राधा एका विजोड लग्नात अडकलेली. हे जे कनेक्शन आहे ना, ते एकदम रिअल आहे. हो. आणि राधा बापूला नुसती साथ देत नाही, तर त्याला वास्तवाची जाणीव करून देते. त्याच्या रागाला दिशा देते. पण तो राग आत खदखदत असतोच. आणि मग बापूचा पुढचा टप्पा सुरू होतो. स्वतःच्याच गावात जाऊन जुनी सत्ता उलथवून टाकणे. साम दाम दंडभेद. एकदम कडक. बापू गारंबीत परततो आणि स्वतःचा अवाढव्य बंगला बांधतो. पण तो नुसता रुबाब दाखवत नाही. तो गावात शाळा आणि दवाखाना काढतो. आता ऐकणाऱ्यांना वाटेल हे समाजकार्य आहे. पण ते राजकारण असतं. एक्झॅक्टली. ही बेसिकली यूज द मास्टर्स टूल्स टू डिसमेंटल द मास्टर्स हाऊस. हा खरा गेम चेंजर होता. अण्णा खोतची मक्तेदारी मोडण्यासाठी बापूने केलेलं हे काउंटर इन्स्टिट्यूशनल काम लई भारी होतं. अण्णांनी गावाला अज्ञानी ठेवून राज्य केलं होतं. आणि बापूने ज्ञान आणि आरोग्यावरचा त्यांचा कंट्रोलच काढून घेतला. हो ना. आणि सरपंचाच्या निवडणुकीत बापूने पैशाचा आणि सत्तेचा वापर करून अण्णांचा कसा सूड घेतला हे वाचताना लिटरली अंगावर काटा येतो. ज्या लोकांनी अण्णांच्या दहशतीखाली बापूला वाळीत टाकलं होतं, त्याच लोकांना बापूने उपकाराखाली दाबून टाकलं. पण मग तोही त्या व्यवस्थेचाच भाग झाला ना शेवटी. एक नवा अण्णा खोत. हाच तर विरोधाभास आहे. पण म्हणूनच हे पुस्तक भारी आहे. एका उपेक्षित माणसाने स्वबळावर सिस्टीम कशी हॅक केली याची ही गोष्ट आहे. अगदी बरोबर. हे पुस्तक नक्की वाचा. तुमचं जुन्या साहित्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. होय. आणि आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, बापूचा हा बंडखोर स्वभाव तुम्हाला सगळ्यात जास्त रिलेटेबल वाटला की राधाचा तो स्ट्रॉंग ॲटिट्यूड. एक्झॅक्टली. पुढच्या सखोल चर्चेत एक और मस्त पुस्तक येत आहे. अजिबात मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.